येशू मसीह की या आपण यावेळेस प्रार्थना करूया। स्वर्गीय पिता, आम्ही सर्व लेकरं मिळून तुला धन्यवाद देतो। तुझ्या महान आणि पवित्र नावाची आम्ही पुन्हा एकदा या रविवारच्या दिवसामध्ये स्तुती करतो। वरखेड गावामध्ये प्रभू तू आम्हाला तुझ्या भक्तीसाठी एकत्र करत आहे, त्याबद्दल आम्ही सर्वजण तुझे आभार मानतो। पुन्हा एकदा प्रभू तू आज आमच्या हृदयासंग बोलतोस, त्याबद्दल आम्ही सर्वजण तुझे आभार मानतो। ओ धन्यवाद पवित्र आत्मा, आज पुन्हा एकदा आम्हाला शिकव आणि आम्हा प्रत्येकाला तुझा मार्ग अजून समजू दे आणि आमचा विश्वास वाढव प्रभू। येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही प्रार्थना मागतो, आमेन। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, बोलो सारे यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। बोले यीशु तू अच्छा है, बोले सारे यीशु तू अच्छा है। God is good, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है, यीशु बहुत अच्छा है, प्रभु बहुत अच्छा है। जोरदार टाळी वाजवा त्याच्यासाठी। Big glory to clap. Hallelujah. अब्बा थँक यू। टाळ्याच्या द्वारे देखील आपण आपल्या प्रभूचा सन्मान करणारे लोक आहोत। यावेळेस आपण पुन्हा परमेश्वराच्या वचनाकडे जाऊया आणि पुन्हा एकदा आपण लुकाचं शुभवर्तमान याचा 10वा अध्यायाकडे जाऊया। आपण शिकत आहोत की चांगला शमुरोनी कसा असतो, चांगला शमुरोनी कसा मदत करतो आणि शमुरोनी जर त्याच्याविषयी तुम्ही आणि मी पाहिलं तर ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय केलं आहे याची तुम्ही आणि मी आज आपल्या जीवनामध्ये आठवण करत आहोत। तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि या जगातल्या प्रत्येक मनुष्यासाठी, तो कुठल्याही जातीचा असू द्या किंवा धर्माचा असू द्या, प्रत्येक मनुष्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने उत्तम आणि चांगलं काम केलेलं आहे। आणि ते काम म्हणजे तुमच्या माझ्या पापांची क्षमा आणि तुम्हाला आणि मला अनंत काळचं जीवन त्या प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं आहे। आणि म्हणून तुम्हाला आणि मला त्याचा शब्द ऐकून आता तुम्हाला आणि मला देखील चांगलं काम करणारे बनायचं आहे। चला आपण जाऊया देवाच्या वचनाकडे। आता 28 वचनाकडे आपण सर्वजण जाऊया। लुकाचं शुभवर्तमान याचा 10वा अध्याय वचन क्रमांक 28। त्याने त्याला म्हटले, ठीक उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे जगशील। अजून कोणीतरी वाचा पाठीमाग। त्याने त्याला म्हटले, हा ठीक उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे जगशील। काय कर, हेच म्हणजे काय कर नेमकं? हेच कर म्हणजे मागच्या आठवड्यात तुम्ही आणि मी पाहिलं की तुझा देव परमेश्वर याच्यावर तू काय कर, संपूर्ण मनाने प्रीती कर, प्रेम कर। प्रेम जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीने देवाच्या वचनाचं आज्ञा पाळली पाहिजे। आणि आज्ञा देवाची कठीण नाही। 2 आज्ञा आम्ही पूर्ण बायबलला धरून पाळलेली आहे। ती म्हणजे काय आहे? जशी तू आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती करतो तशीच, हा बरोबर, हो द्या, उलटा हो द्या, पण होत आहे।
काय करा? जशी स्वतःवर प्रीती करता तशी आपल्या शेजाऱ्यावरती म्हणा प्रीती कर. हा, जर तुम्हाला आणि मला ठाऊक आहे की मी परमेश्वरावरती जर प्रेम करत आहे, प्रीती करत आहे, तर प्रेम करणारा माणूस भांडण करणार नाही, मारामारी करणार नाही, शिव्या देणार नाही, वैर ठेवणार नाही, दुश्मनी ठेवणार नाही किंवा कोणाचंही वाटोळं करणार नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या तरुणाला या ठिकाणी सांगत आहे, तू 2 आज्ञाचं पालन कर जर तुला जगायचं असेल तर. आमेन. तर परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहतो की येशू या तरुणाला चांगलं शिक्षण देत आहे. आज देखील जे महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये लोक प्रभूकडे येत आहे, मंदिरामध्ये येत आहे, कलिशामध्ये येत आहे, चर्चमध्ये देखील येत आहे, कुठल्याही व्यक्तीला चुकीचं शिक्षण दिलं जात नाही. त्या ठिकाणी मनुष्याला चांगलं शिक्षण दिलं जातं. त्याचं जीवन त्यांनी कसं जगावं, कसं राहावं, कसं बोलावं, कसं त्याने आचरण करावं, त्यांनी ह्या समाजामध्ये किंवा या जगामध्ये किंवा आपल्या घरातल्या लोकांबरोबर कसं वागलं पाहिजेत, कसं राहिलं पाहिजेत, हे आज चर्चमध्ये शिकवलं जात आहे. येशू मसीह की. म्हणून येशू ख्रिस्त देखील तुम्ही आणि मी पाहतो की या तरुणाला, एवढ्या आज्ञा पाळणाऱ्या व्यक्तीला तो या ठिकाणी चांगला सल्ला आणि चांगली मसलत देऊ लागलेला आहे. आणि देवाच्या वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहतो की आज तो तरुण देवाच्या वचनाचं स्मरण करत नाही, आठवण करत नाही. पण नवीन करारामध्ये तुम्ही आणि मी जरी पाहिलं तर नवीन करारामध्ये विश्वासाने मनुष्याचं तारण होतं. म्हणा सगळ्या शेजाऱ्याला, विश्वासाने मनुष्याचं तारण होतं. काय ठेवायचा? प्रभू येशू ख्रिस्तावरती तुम्ही आणि मी काय ठेवायचा? आणि मी नेहमी सांगतो की जो विश्वास ठेवतो तो तारला जाईल. कुठं लिहिलं आहे? वाचा, गलतीकाराचं पुस्तक. म्हणून आज नियमशास्त्र पाळण्याची तुम्हाला आणि मला गरज नाही, तर तुम्हाला आणि मला फक्त परमेश्वराचा शब्द ऐकण्याची गरज आहे. आणि ठेवायचा आहे तुम्हाला आणि मला विश्वास. गलतीकाराचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि वचन क्रमांक 15 आपण वाचूया. आम्ही जन्मतः यहुदी आहोत, आम्ही जन्मतः यहुदी आहोत, पापिष्टी परराष्ट्रीयांतले नाही. पापिष्टी किंवा परराष्ट्रीय लोक आम्ही नाहीत. परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहतो की या ठिकाणी तुम्हाला आणि मला वचन ऐकायला मिळत आहे, आम्ही जन्माने यहुदी आहोत. यहुदी म्हणजे देवाचे स्वतःचे लोक. आपण देवाचे लोक नाहीत, आपण परराष्ट्रीय लोक आहोत. देवाचे लोक म्हणजे यहुदी लोक, पण आपण विश्वासाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेले लोक आहोत. म्हणून या ठिकाणी लिहिलं आहे, आम्ही जन्माने यहुदी आहोत आणि पापी. यहुदी तर लोकांपैकी आम्ही नाही. 16 वचन. तरीही आम्हाला माहित आहे की पहा, मनुष्य नियमशास्त्रातील कृत्याने नीतिमान ठरत नाही. नियमशास्त्र म्हणजे काय? पहिले बोला सगळेजण, पहिले
5 पुस्तक, म्हणजे त्याला काय म्हणतात, नियमशास्त्र, कायदा. पुढं असं लिहिलं आहे, तर नीतिमान आता तुम्हाला आणि मला बनायचं आहे, धार्मिक तुम्हाला आणि मला बनायचं आहे. तर देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे, तुम्हाला आणि मला नियमशास्त्र किंवा तोरा पाळण्याची गरज नाही. तर तुम्हाला आणि मला नीतिमान किंवा धार्मिक जर होण्याची इच्छा आहे, तर तुम्ही आणि मी किंवा ह्या जगातील लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणा शेजाऱ्याला, प्रभू येशूवर विश्वास ठेवला पाहिजे. पुढे लिहिलं आहे, तर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याने नीतिमान ठरतो. म्हणून आम्ही आमचा विश्वास येशू ख्रिस्तावर ठेवला आहे, यासाठी की ख्रिस्तावरील विश्वासाने आम्ही नीतिमान ठरावे आणि नियमशास्त्रातील कृत्याने नव्हे. कारण कुणीही देहधारी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरणार नाही. तर जुन्या करारामध्ये तुम्हाला आणि मला ठाऊक आहे, मागच्या आठवड्यात आम्ही पुष्कळ गोष्टी त्यामधून पाहिलेल्या आहेत, की नियमशास्त्रामध्ये तुम्हाला आणि मला यज्ञ केला किंवा करायला सांगितला जायचा, किंवा विधी किंवा नियम पाळण्यात तुम्हाला आणि मला सांगितले जायचे. यहुदी लोकांसाठी ते होतं. परंतु आज आमच्यासाठी काय आहे? म्हणा विश्वास. जोराने म्हणा विश्वास. जो मनुष्य विश्वास ठेवतो त्याला काय मिळालेलं आहे? आज तारण मिळालेलं आहे. त्याला आज पापापासून मुक्ती मिळाली आहे, पापापासून त्याला क्षमा मिळालेली आहे. येशू मसीह की येशू ख्रिस्तावर विश्वासच का ठेवावा? कारण त्यांनी यहुदी लोकांसाठी नाहीत, तर या जगामध्ये जो माणूस आहे त्या प्रत्येक मनुष्याची किंमत येशू ख्रिस्तानं या जगामध्ये आल्यानंतर क्रूस खांबावर प्राण देऊन, बलिदान देऊन, स्वतःचं रक्त सांडून मानव जातीला खरेदी केलेला आहे त्याच्या रक्ताने. म्हणा सगळेजण आमेन. आम्ही विदेशी आहोत. आम्ही विश्वासाच्या द्वारे तारण पावलेले लोक आहोत. म्हणून या संपूर्ण जगामध्ये लोक आज का येशूच्या मागे चालतात? कारण येशूला फक्त विश्वास तुम्ही आणि मी ठेवलेला प्रिय आहे. म्हणून महाराष्ट्रभर, जगभर, देशभर, गावागावामध्ये, खेड्या गावामध्ये अनेक लोक या दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे का वळत आहे? देवाच्या वचनात लिहिलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना विश्वास ठेवण्यास सांगितलं आहे. देव तुमच्याकडे माझ्याकडे काही मागत नाही. येशू देव, मला सगळेजण आमेन. काही मागत नाही. तर काय मागतो? तुम्हाला आणि मला काय ठेवा म्हणतो? म्हणा विश्वास ठेवा. आणि काय अवघड आहे विश्वास ठेवणं? नियम पाळणं फार कठीण आहे, पण विश्वास ठेवणं, माझा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे. काय अवघड वाटतंय तुम्हाला? काय अवघड वाटतंय त्यात? मी प्रभू येशूवरती विश्वास ठेवतो. काय अवघड वाटतं का? काही कठीण वाटतं का? काही जड वाटतं का जीवाला? सहजासहजी गोष्ट आहे. काय ठेवा? विश्वास. येशू हा प्रभू आहे. हालेलुया. येशू हा म्हणा प्रभू आहे. 17 वचनामध्ये काय लिहिलं आहे? वाचा. ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरण्यास पाहत असता आपणही पापी दिसून आलो, तर ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय?
कधीच नाही. आलंय सगळ्यांनी. पण जर आम्ही ख्रिस्तामध्ये नीतिमान होण्यास पाहतो, कोणामध्ये? हा. आणि त्यासाठी अट काय आहे? मला असं अट काय आहे? आता सांगितलंय मला, विश्वास ही अट आहे. जर आम्ही ख्रिस्तामध्ये जीवन जगण्यास सुरुवात केली तर फर्स्ट गोष्ट आहे, आम्हाला ठेवायचा आहे विश्वास. तर आम्ही यहुदी सुद्धा विदेशाप्रमाणे पापी असे आढळतो. याचा अर्थ असे की काय लिहिलं आहे? ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरण्यास पाहत असता आपणही पापी दिसून आलो तर ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? कधीच नाही. ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? सांगा. प्रश्न हा आहे की ख्रिस्ताने पाप केलं का? जर ख्रिस्ताने पाप केलं असतं तर तुम्ही आणि मी नीतिमान किंवा धार्मिक किंवा पवित्र झालो नसतो. येशू मसीह की. पण बायबल सांगतंय की येशू ख्रिस्तामध्ये सुरुवातीपासून तर मृत्यूपर्यंत त्याच्यामध्ये पाप आढळलेलं. त्या जगामध्ये तो जीवन जगत असताना लोक त्याच्याविषयी साक्ष देऊ लागले होते. जे जे लोक त्याच्या जवळ आले, त्याचा शब्द ऐकू लागले, त्याच्यावरती विश्वास ठेवू लागले, त्या लोकांना तो अनुभव येत गेला की येशू हा निर्दोष निष्कलंक आहे. आणि प्रत्येक क्षणापर्यंत तुम्ही आम्ही पाहिलं की येशूला स्वतः जे भोसकणारा शिपाई होता त्याने देखील साक्ष दिली की हा देवाचा कोकरा आहे किंवा देवाचा पुत्र आहे आणि हा निर्दोष निष्कलंक आहे. जर कल्पना करा, येशू जर पापी असता तर तुम्ही आम्ही विश्वास धरणं किंवा ठेवणं, त्याची भक्ती करणं, त्याची आराधना करणं, त्याची प्रार्थना करणं, त्याची सेवा कार्य करणं, त्याची आराधना करणं, त्याची उपासना करणं, त्याच्यासाठी गाणे गाणं, त्याच्यासाठी टाळ्या वाजवणं, त्याच्यासाठी आम्ही जे काही करेल सगळं व्यर्थ झालं असतं. पण तुम्हाला आणि मला आज स्वतःला आत्म्यामध्ये असं जाणू लागत आहे की जेव्हा तुम्ही आणि ख्रिस्ताकडे येतो, ख्रिस्तच तुम्हाला आणि मला पापापासून मुक्त करतो. म्हणजे आपली भक्ती आणि आपली आराधना व्यर्थ जात नाही. तुमचा आणि माझा विश्वास धरणं किंवा विश्वास ठेवणं आज व्यर्थ होत नाही. आणि तुमचं अंतःकरण साक्ष देईल. म्हणा आमेन. तुमचा आत्मा देखील ही साक्ष देईल. म्हणून आज ख्रिस्ताने या जगामध्ये येऊन एकदम सोपं तुम्हाला आणि मला करून दिलेलं आहे. नियमशास्त्र पाळीत बसू नका. तर प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? माझ्या कृपेच्या अधीन या, माझ्या पुढे लीन आणि नम्र व्हा आणि माझ्यावर तुम्ही काय ठेवा? म्हणा विश्वास ठेवा. काय ठेवा? वचन 10 मध्ये काय लिहिले वाच. 3दा गलती करास पुस्तक याचा 3रा अध्याय 10 वचन. कारण नियमशास्त्राच्या कृत्यावर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहे. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून पाहत राहत नाही तो शापित आहे. परंतु नियमशास्त्राच्या कृतीवर जे अवलंबून राहतात, कसे राहतात? अजून पण जगामध्ये काही लोक तुम्ही आम्ही पाहतो, इस्रायलमध्ये जाण्याची जर वेळ आली देवाच्या कृपेने देव नक्की घेऊन जाईल. पण त्यामध्ये काही यहुदी लोक असे आहेत
कसे आहेत? कसे आहेत? नियमशास्त्र पाळणारे आहेत. कसे आहेत? नियमशास्त्र पाळणारे आहेत. ते अजून नियमशास्त्रावरती चिंतन करतात, मनन करतात, तेच ते वाचत असतात. जे जाणारे लोक आहेत ते देखील त्यांना विचारतात, आता प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आलात, परंतु ते त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. परंतु ख्रिस्ताने आम्हाला सगळं सोपं करून ठेवलेलं आहे. तुम्ही आणि मी कृती करू नका नियमशास्त्र पाळण्याची. तर पुढं काय लिहिलं आहे? जो नियमशास्त्र पाळीत आहे ते शापित आहेत. आता कसे आहेत? कसे आहेत? म्हणून आम्हाला नियमशास्त्र पाळायचं नाही, कारण नियमशास्त्र कुणीही पाळू शकत नव्हतं. आणि जर नियमशास्त्र जर पाळायचं असतं तर ख्रिस्ताने एवढं मोठं तुमच्यासाठी माझ्यासाठी मानव जातीसाठी बलिदान दिलं नसतं. हालेलुया. आपल्याला श्रापित व्हायचं नाही, तर श्रापातून आज बाहेर निघायचं आहे. म्हणून आपल्याला रोज येशू ख्रिस्तानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय केलं आहे त्या वधस्तंभाकडे पाहायचं आहे. माझे श्राप मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या या श्रापातुनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. रोज आपल्या लाईफ मध्ये, जीवनामध्ये क्षणाक्षणाला तुम्हाला आणि मला आठवण राहिली पाहिजे, माझ्या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं. मी एकेकाळी शापित जीवन जगणारा व्यक्ती होतो. माझ्या घरात, माझ्या कुटुंबात, माझ्या परिवारामध्ये, माझ्या गावामध्ये माझ्यासारखा श्रापित व्यक्ती कोणी नव्हता. जो व्यक्ती श्राप द्यायचा तो श्राप तुम्हाला आणि मला लागायचा. परंतु आज तुम्हाला आणि मला श्रापापासून प्रभू येशू ख्रिस्ताने मुक्त केलं आहे. आता जर तुम्हाला कुणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तुम्हाला जर शाप द्यायला लागलं तर तुमच्यापर्यंत श्राप येणार, श्रापाच्या बदल्यात आशीर्वाद येणार. म्हणा आमेन. मी काय होणार? लोक माझी निंदा करतील, निंदाच्या बदल्यात काय? विरुद्धार्थी प्रेम किंवा स्तुती. माझ्यापर्यंत काय येणार? गुलाबाचं फुल येणार, प्रेम येणार. कुणी शिव्या देत असेल त्याचा विरुद्ध बाजू करायची. माझ्यावरती काही श्राप येणार का? कारण आता मी ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा मुलगा आहे. मी ख्रिस्तावर विश्वास ठेवणारी मुलगी आहे. माझे श्रापित जीवन प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतलं. आमच्यासाठी, मानव जातीसाठी प्रभू येशू ख्रिस्त श्रापित झाला. आमचे सगळे शाप बायबल सांगतंय त्याने स्वतःवर घेतले आणि आम्हाला शापाच्या बदल्यात आशीर्वाद त्याने दिला. कशाच्या द्वारे? विश्वासाच्या द्वारे. पुढे लिहिलं आहे, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात लिहिलेल्या सर्व गोष्टी करण्यात जो कुणी टिकून राहत नाही तो शापित असतो. म्हणजे नियमशास्त्र परिपूर्ण पाळण्यात कोणालाही शक्य नव्हतं. प्रयत्न करायचे लोक, परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश मिळत नव्हतं. येशू मसीह की. म्हणून आता नियमशास्त्रातून तुम्ही आणि मी बाहेर येणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे.
म्हणा शेजाऱ्याला, नियमशास्त्र पाळू नको तर येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेव. हा, 2 आज्ञा तुझ्या डोक्यामध्ये ठेव. सर्वदा तुम्हाला आणि मला 2 आज्ञा पाळायच्या आहेत. कितीदा? जोपर्यंत जिवंत आहोत आणि येशूच्या पंखाखाली येतो, येशूच्या पायाजवळ येतो, विश्वास ठेवेल तो चांगला शम्रोनी बनेल. आमेन. चांगला शम्रोनी बनेल तो. ह्या 2 आज्ञाचं सदैव आपल्या जीवनामध्ये पालन करेल, जोपर्यंत त्याच्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत. या 2 आज्ञाचं जर तुम्ही आम्ही पालन केलं तर तुम्हाला आणि मला मोक्ष मिळाला आहे, गृहीत झालेला आहे, हे पक्क झालेलं आहे, हे खात्रीशीर झालेलं आहे. काय अवघड आहे सांगा? प्रेम कर जसं स्वतःवर तसंच आपल्या शेजाऱ्यावर. काय कर? म्हणा, प्रेम कर. किती लोक करतात? भांडणच होणार नाही आमचं. घरात, कुटुंबात, परिवारात, शेजारी पाजारी वादविवाद होणार, पण नियमशास्त्र जर पाळत बसले तर मग अवघड आहे. तारण तर होणार नाही, मोक्ष तर मिळणार नाही, पण घासाघाशी जास्त होईल. हालेलुया. कारण तो कुणी पाळू शकत नव्हते नियमशास्त्र. चला याकोबाच्या पुस्तकाकडे या. इकडे काय लिहिलं आपण पाहूया. 2 अध्याय 10 वचन. कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो. ऐकलंय सगळेजण? परत वाचा. कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो. एक नियम. किती नियम? बघा बरं का, किती नियम? एक नियम चुकला तर एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो. सगळ्यांविषयी म्हणजे 100ची 100 धरा. किती होत्या सगळ्याजण? 600 नियम. 612 जरी नियम पाळले, किती राहिलाय? एक नियम चुकला त्याच्याकडून तर 613 त्याच्याकडून चुकले. कळतंय का तुम्हाला? बोला ख्रिस्त राजा की. कळतंय का तुम्हाला? म्हणून आपल्याला आता फक्त 2 आज्ञा आपल्या डोक्यामध्ये ठेवायच्या आहेत. म्हणजे बघा, लहानपणापासून तुम्ही आणि मी वाचा, हे चांगले बनण्याचा प्रयत्न करत आहेत यहुदी लोक. मी चांगला आहे, मी हे करतो, मी ते करतो, मी नियमशास्त्र पाळत आलेलो आहे. त्यांना चांगलं 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 बनायचं होतं आणि चांगलं बनण्यासाठी नियमशास्त्र होतं, अटी होत्या, परंतु एवढं पाळणं त्यांच्याकडून शक्य झालेलं म्हणून तो मनुष्य, यहुदी व्यक्ती चांगला बनलेला. एक जरी चुकला नियम तरी सगळ्याची बराबरी होणार. परत पुन्हा ABCD पुन्हा चालू करायची. किती कठीण असेल तुम्ही विचार करा. विद्यार्थी आपल्या मध्ये असतात, आपण लेकरांना शिकवतो. नवीन नवीन लेकरांना ज्यावेळेस तुम्ही आणि मी पाटी आणि पेन्सिल देतो, 1-2 काढता येते का त्यांना? काहीतरी ते ओढत असतात, रेस तरी ओढण. त्यांना 0 काढून द्या तुम्ही, त्याला गिरवायला सांगा, त्याला नाही गिरवता. आळं करून दिलं का 0चं तर बरोबर त्याच्यावर गिरव आपण म्हणतो, तर ते सगळे 0 गिरत 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 येतो. बरोबर आहे इकडे? त्याला जमतच नाही, जमतच नाही त्याला. तो प्रयत्न करत असतो,
पुन्हा प्रयत्न करतो तो लेकरू, पुन्हा प्रयत्न करतो, त्याच्यावर गिरवत करण्याचा प्रयत्न करतो, पण तो पूर्ण होत नाही. परत त्याच्या आईला किंवा त्याच्या शिकवणाऱ्या त्या गुरुला त्याचा हात धरावा लागेल. आपण धरलाय आणि हात धरून तो काय करतो, त्या मुलाचा त्या शून्यावर गिरवत असतो.